हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी मुरमुरा आणि तांदळाच्या पिठापासून मेदूवडे बनविणार आहे। मेदूवडे बनविण्यासाठी इथे मी मुरमुरा घेतलेला आहे, तसेच तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि छोटी वाटी दही सुद्धा घेतलेले आहे। सुरुवातीला हे मुरमुरे स्वच्छ धुवून घेते। हे मुरमुरे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि यामध्ये सर्व पाणी काढून घ्यायचे। अशा प्रकारे मी या मुरमुऱ्याचे पाणी काढून घेतलेले आहे आणि हा मुरमुरा छान हाताने मिक्स करून घ्यायचा। हा मुरमुरा छान मी कुस्करून घेतलेला आहे। नंतर यामध्ये तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे। नंतर दही, छोटा चम्मच ओवा, छोटा चम्मच जीरा आणि चवीनुसार मीठ हे छान हाताने मळून घ्यायचे। अशा प्रकारे हा गोळा मी ताटात घेऊन मळून घेतलेला आहे। नंतर याचे अशा प्रकारे मेदूवडे करून घ्यायचे। अशा प्रकारे मी सर्व मेदूवडे तयार करून घेतलेले आहे। मेदूवडे तळण्यासाठी येथे कढईमध्ये तेल मी गरम करून घेतलेले आहे। नंतर यामध्ये हे मेदूवडे तळून घ्यायचे। हे मेदूवडे मंद गॅसवर तळून घ्यायचे। अशा प्रकारे मेदूवडे तळून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व मेदूवडे तळून घेतलेले आहे। असे हे टेस्टी पोहा आणि तांदळाच्या पिठाचे मेदूवडे तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता हे मेदूवडे किती क्रिस्पी झालेले आहे। असे हे टेस्टी मेदूवडे पटकन तयार होतात। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।